शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, महाराष्ट्रावर पुन्हा मोठे संकट, पुढील 5 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा नवा इशारा. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी दिलासा, खरीप पीक विम्याची 2308 कोटी भरपाई मंगळवारपर्यंत खात्यात, कृषी विभागाची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्यासाठी नवी योजना आणणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानसभेत घोषणा. पुढली मोठी बातमी निघते, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मान्यता, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, सूक्ष्म सिंचन योजनेत 5 कोटींचा गैरप्रकार, कृषीतील 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पुढली मोठी बातमी निघते, श्रीरामपूर कांदा मार्केटमध्ये निर्यात शुल्क हटवल्याचा परिणाम, दरात आली तेजी, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, खताच्या हंगामात वाजवी दरात खते मिळणार, केंद्राची NBS अनुदानाला मान्यता. पुढली मोठी बातमी निघते, कृषी पंप लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महावितरणला 1800 कोटींचा निधी, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, ठाकरे विरुद्ध राणे वादविवाद सुरूच, उद्धव ठाकरे हे विद्यार्थी, नितेश राणेंनी पुन्हा डिवचलं. पुढली मोठी बातमी निघते, आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करू, कर्जमाफीच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी जाहीर केली भूमिका. पुढली मोठी बातमी निघते, यांची ना जीभ थरथरते ना लाज शरम वाटते, हर्षवर्धन सपकाळांचा कर्जमाफीवरून अजित पवारांवर हल्लाबोल. पुढली मोठी बातमी निघते, विधानसभेत सगळे खोकेबाईज भरलेत, राजकीय स्थितीवरून राज ठाकरेंची घनघातली टीका. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांचा पाडवा झाला गोड, कारण नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.